महापालिका निवडणुकीत 67 ठिकाणी झालेल्या बिनविरोध निवडींवर आता मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला। मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची भेट घेऊन बिनविरोध निवडणुकींविरोधात निषेधपत्र दिलं। बिनविरोध उमेदवार निवडून आणताना सत्ताधाऱ्यांनी पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला। ठाण्यातील निवडणूक अधिकाऱ्यांबाबत तक्रारही केली। या संपूर्ण प्रकरणात निवडणूक आयोग चौकशी करणार असल्याची प्रतिक्रिया तशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली। याच सोबत बिनविरोध निवडी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात काँग्रेस नेते समीर गांधी आणि अविनाश जाधव यांनी याचिका दाखल केली आहे। काल निवडणूक आयोगाने देखील याची चौकशी लावलेली आहे। तर फक्त त्याची चौकशी लावून होणार नाही, कारण जे आरओ आहेत किंवा जे जिल्हाधिकारी आहेत यांनीच आधीपासून या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे। तर या सगळ्याची चौकशी ही निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत व्हावी किंवा हायकोर्टाच्या निगराणीत व्हावी अशी याचिका आज आम्ही दाखल करतोय। आणि जर खरंच न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं की ह्यात एका वेगळ्या संस्थेकडनं ही सगळी चौकशी व्हावी आणि तोपर्यंत हा संपूर्ण निकाल हा राखून ठेवला पाहिजे। माझ्या दोन मागण्या आहेत की ज्या आरओज होत्या ज्यांनी ह्या सगळ्या प्रकारे गोंधळ घातला त्यांचे जे तिथले जे फुटेज आहेत ते चेक करावे। उमेदवारांना मतदान त्या केंद्राच्या बाहेर कोण घेऊन येत होतं ते कुठल्या पक्षाचे होते ते चेक करावे। आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुकीचे जे निकाल आहेत ते राखून ठेवावेत, तोपर्यंत ते निर्णय जाहीर करू नयेत। अशा दोन मागण्यांसाठी मी आज यांची भेट घेतली। ही याचिका जी आहे ती कोणत्याही विजयी किंवा बिनविरोध आलेल्या उमेदवाराविरुद्ध व्यक्तिगतरित्या दाखल केलेली नाही, त्यामुळे ही निवडणूक याचिका नाही, ही रीट पिटिशन म्हणून दाखल केलेली आहे आणि म्हणून याच्यामध्ये केवळ राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग यांनाच प्रतिवादी करण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी विक्रांत घाग या उमेदवाराला एका पोलीस अधिकाऱ्यामार्फत नेण्यात आल्याचा दावा काल मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला। त्यानंतर विक्रांत घाग यांनी अर्ज मागे घेतला, त्यामुळे संपूर्ण निवडणूक दबावाखाली पैशांनी लढवली जाते असा आरोप अविनाश जाधवांनी केला। दरम्यान अविनाश जाधव यांचे आरोप विक्रांत घाग यांनी फेटाळून लावले। विक्रांत घाग नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर आहे जो एकनाथ शिंदेच्या घरी चाललेला आहे। याची चौकशी नको का व्हायला? आता हा प्रूफ आहे ना, सरळ प्रूफ आहे की एकनाथ शिंदेच्या घरी एक पोलीस अधिकारी हे आमच्या उमेदवाराला घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जाऊन अर्ज पाठी घेतलेला आहे। सो या सगळ्या गोष्टी पाहता ही संपूर्ण निवडणूक ही मला असं वाटतं पैशानी आणि पोलीस यंत्रणेच्या दबावाखाली लढली जाते। मी शिंदे साहेबांना भेटल्यानंतर जरी अर्ज मागे घेतला असेल तरी माझं डिसिजन पहिलंच झालं होतं, कारण माझ्यावर कुणाचाही दबाव नव्हता किंवा काही नाही। माझ्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मी माझा अर्ज मागे घेतलेला आहे आणि शिंदे साहेबांच्या उमेदवाराला मी पाठिंबा जाहीर केलेला आहे। मला कुठलाही अधिकारी आतमध्ये घेऊन गेला नाही। मी माझ्या स्वतः बुक मध्ये एंट्री करून डीसीएम शिंदे साहेबांच्या बंगल्यात एंट्री बुक मध्ये एंट्री करून माझं नाव लिहून मी आतमध्ये गेलेलो आहे। दरम्यान ज्या बिनविरोध निवडणुका होतात या निवडणुकीवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आम्ही जाणून घेतल्या, पाहूया। मतदानाच्या दिवशी निवडणुका होत असताना लोकांना या सगळ्या प्रक्रियेचा निषेध नोंदवता यावा किंवा त्यांना त्यांचा अधिकार जो आहे तो मतदानाचा वापरता यावा म्हणून निवडणूक आयोगाने त्या दिवशी तिथे तथाकथित अनपोज जरी झाले असले तरी नोटा या ऑप्शनचं बटन आणि मशीन त्या ठिकाणी ठेवावी ही काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे। निवडणूक आयोगाने तशी संधी दिली आहे आणि त्यामुळे चांगली पायंडा आहे बिनविरोध होण्याचा। एखाद्या ठिकाणी निवडणूक होत नसेल आणि बिनविरोध होत असेल तर त्या ठिकाणी हा चांगला पायंडा लोकशाहीमध्ये आहे। आम्ही कुठेही विरोध केला नाही आहे, बिनविरोध लोक निवडून आले तर ही लोकशाहीमध्ये चांगला आहे। मला तर वाटतं की निवडणूक आयोगानेच पहिले जी भूमिका घेतली होती की आम्ही सगळी चौकशी लावू आणि मग त्यांनी पुन्हा बॅकआउट केलं, निवडणूक आयोगाबद्दलचा संशय तर अजून पुन्हा वाढला। या सगळ्या घडामोडीमध्ये निवडणूक आयोग आहे का हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी स्पष्ट होती आहे आणि म्हणून याला आता खरं तर जन आंदोलनच हा याला एक पर्याय आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।